न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे दिनांक 11 एप्रिल रोजी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आदरणीय दादासाहेब रुपवते जन्मशताब्दी सोहळा या निमित्ताने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्ताने दादासाहेब रुपवते कार्यकर्ता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। यावेळी चळवळीची गाणी गायक विकास भालेराव आणि सहकाऱ्यांनी गायली। एवढे सगळे आनंद एका कवितेने असं लोकपणे सांगणारे आमचे महात्मा ज्योतिबा फुले आज 11 एप्रिल त्यांचा जन्मदिवस शिक्षण हक्क दिन म्हणून साजरा त्या अशोक चक्राला गतिमान करण्याचं काम आदरणीय आमदार माननीय लहू कानडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी बटन दाबून आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। सर्वांनी आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री हे या ठिकाणी विचारमंचावर उपस्थित झालेले आहेत। शिवरायांचा पराक्रम तथागत बुद्धांची करुणा, शिवरायांचा पराक्रम, क्रांतीसूर्य ज्योतिबाची प्रज्ञा, क्रांतीसूर्य ज्योतिबाची प्रज्ञा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान, राजश्री शाहू महाराजांची समता, इथली पिढी आज घेऊन सज्ज झाली आहे। इथली पिढी आज घेऊन सज्ज झाली आहे। खबरदार मनोवाद्यांनो, खबरदार मनोवाद्यांनो, नव्या युगाची सुरुवात होत आहे, नव्या युगाची सुरुवात होत आहे। मी पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। संविधानाचा अमृत महोत्सव आणि आदरणीय दादासाहेब रुपवते जन्मशताब्दी सोहळा आज मोठ्या दिमागात संपन्न होत आहे। वृक्ष तोडून लोकशाहीचा वृक्ष तोडून करू नका रे पुन्हा, करू नका रे पुन्हा, गुलामीच्या त्या उन्हात आता बसू नका रे पुन्हा, गुलामीच्या त्या उन्हात आता बसू नका रे पुन्हा, लोकशाहीचा वृक्ष तोडून, लोकशाहीचा वृक्ष। श्रीरामपूर येथील अशोकराव दिवे, मिलिंद कुमार साळवे, दीपक कदम, सुगंधराव इंगळे, मेजर कृष्णा सरदार, सुरेश चौदंते, मदिना शेख, वैशाली आहिरे, मार्कस बोर्डे, विजय लोंढे यांना प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी उत्कर्षताई रुपवते, सुप्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट संगराजी रुपवते, अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र जोंधळे, प्राध्यापक श्रीरंजन आवटे, प्राध्यापक मिलिंद कसबे, प्राध्यापक राहुल गोंगे आदी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। या देशाच्या इतिहासाने शेकडो धर्म पाहिले, पण आम्ही साऱ्या काही आंबेडकर पाहिले असे बाबासाहेब। आणि एवढे बाबासाहेब जेव्हा मी पुढे भाषण करायचो जयंतीमध्ये, तेव्हा आम्ही तुकोबांचे शब्द सांगायचो। तुकोबांचे शब्द असे आहे की आम्ही मुली ठोकळा तुका आकाशा आहे बडा, आणि म्हटलं तर इतका लहान आहे, म्हटलं तर मी आकाशा येणार आहे। पण नंतर लक्ष्मणाला केदारांचा जो नातू आहे सुयोग केदार, त्याचं गाणं मी एका जयंतीमध्ये ऐकलं। त्याने असं म्हटलं होतं की आकाशाचे स्वप्न बघा आहे केवळे, आकाशाला वाटे व्हावे भीमा एवढे, असं त्यांनी शब्द व्यक्त केल्यानंतर आम्ही आकाशाबरोबर पण आता बाबासाहेबांची तुलना करत नाही। असे आकाशाचे बाबासाहेब
ज्यांना असं म्हणतात की तो माझा बाप होता, ते माझे गुरु होते, आणि चंद्रकांत यांचं वर्णन केलं होतं, फादर ऑफ इंडियन सोशल रेव्होल्युशन. असे क्रांतिबा फुले, त्या क्रांतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण एकत्रित आलो. त्या क्रांतिबांना मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आधी आदरपूर्वक जय हिंद करतो. आणि ते क्रांतिबा की ज्यांना फादर ऑफ इंडियन सोशल रेव्होल्युशन म्हटलं, आज आपण सगळे पाहुणे या ठिकाणी आले. पाहुणे कसले ते घरातली सर्व माणसं आहे, डॉक्टर आहे, आदरणीय बाळासाहेब आहे, गौजी आहे, आणि खास करून जे तरुण म्हणजे ते लोकसत्तेमध्ये त्यांचं नाव यायचं आणि त्यांचा लेख यायचा अशी त्यांचं नाव केलं. आणि मला असं वाटतं की तो कोणीतरी वयोवृद्ध किंवा बुजुर्ग माणूस असेल. जयंती 2 दिवसांनी बाबासाहेबांची जयंती आणि हा सणा कालखंडच खरं तर आंबेडकरवादी अनुयायांसाठी आपल्या सर्वांच्यासाठी परवडीचा कालखंड असतो. आणि आपण सर्वजण मला वाटतं इथून पुढे ते बुद्ध पौर्णिमेपर्यंत पायाला भिंगरी मागून महाराष्ट्रभर भाषण देत करत असतो. त्याच्यामध्ये आज आपण दादासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला एक मोठा कॅनव्हास आहे. हे वर्ष व्यवहाराने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचं वर्ष आणि मला त्याचा आनंद वाटतो. किमान या देशात संविधानाबद्दलच्या जागृतीचं खेळ कुठेतरी सुरू झालेलं आपल्याला दिसतं. 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मला एक छंद होता. मी सहज सभेमध्ये संघाचे प्रश्न विचारायचो की आपल्यापैकी संविधानाचं पुस्तक किती लोकांनी बघितलेलं, त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी सामाजिक न्यायाचं तत्व संविधानाने आपल्याला दिलं. मित्रांनो, ही क्रांती नव्हतं तर काय? खरं तर संविधान आल्यानंतर या देशाच्या लेखकांनी, कवींनी, कथाकारांनी, कादंबरीकारांनी, नाटककारांनी खरं तर मोरासारखं नाचायला हवं होतं. त्यासाठी मी अनेक बोललो की मी 1950 पासून 60 पर्यंतचे जे लेखक आहेत ते भारताने एवढ्या विषयासाठी अभ्यास मराठीत आणि दुर्दैव असं का एकाही लेखकाने कवीने ही जी क्रांती झालेली आहे त्या क्रांतीबद्दलचं अस्पष्ट असं गाणं देखील कोणी म्हटलेलं आपल्याला मराठी साहित्यात सापडत नाही. एखाद्या या शतकानंतर हा जो काही पहिली रम्य पाठ अशी एखादी कविता सापडते, परंतु याच्यापेक्षा अधिक काही घडत नाही. खरं तर मोरासारखा पिसारा फुटवून हे सर्व जे क्रांतिकारक होतं, ज्याच्यामध्ये हा रूढीग्रस्त समाज, हा चिखलामध्ये, कर्दमामध्ये, जातीमध्ये रुजलेला समाज बदलून एक परिवर्तनाची दिशा देणारं तत्वज्ञान होतं. ते लोकांच्या पर्यंत पोहोचायचं मोठं काम तिथल्या कलावंतांनी, लेखकांनी करायला हवं. खरं तर हे सरकारची जबाबदारी आहे. दुर्दैवाने 50 पासून ही जी सरकार आली त्यांनी त्याकडे फार गांभीर्याने बघितलं असं मला वाटत नाही. आम्ही काही मागासवर्गीय अधिकारी होतो, ही जे भोगारीने वगैरे आम्ही सर्व होतो, आम्ही आंदोलन केलं गोंधळेचं, तर किमान पक्षी संविधानाचं प्रस्तावित करी. मी पुढचा प्रश्न विचारायचा धाडसही करायचं नाही की संविधान किती लोकांनी वाचलं. मग ते थोडासा म्हणाले की संविधान ही एक क्रांती आहे. हे खरं की ज्या देशाला कधीही लोकशाही पाहिजे नव्हती त्या देशाला संविधानाने लोकशाही दिली. ज्या देशातील समाज व्यवस्था जाती व्यवस्थेबरोबर भूखंडीच्या पद्धतीनं विषमता दिसली होती त्या देशात संविधानानं समता दिली.
ज्या देशामध्ये विविध धर्म पंथ या सर्वांची मिळून फक्त भेदभावाची परंपरा होती, त्याला संविधानानं बंधुभाव दिला आणि सर्वात महत्वाचं क्रांतिकारक कार्य बाबासाहेबांनी केलं. ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय झाला, ज्यांना एकदा जाती व्यवस्थेनं धर्म व्यवस्थेनं बहिष्कृत केलेला वनवाद जंगलामध्ये आणि आता हे मध्ये जन्मशताब्दी 16 या दोन गोष्टी आज एकत्र पद्धतीने राष्ट्रीय संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. आणि म्हणून आजच्या भारतीय संविधान व आजचे समकालीन वास्तव या संदर्भात परिसंवादचे अध्यक्ष माननीय संघराज्य होते, इथे असलेले माननीय डॉक्टर सुरेश लांबे, काकडे, डॉक्टर प्रभावजी मुलेकर, दर्शनाई, डॉक्टर सुरेंद्र देवगडे, डॉक्टर सुरेंद्र आवटे, उपस्थित असलेले सर्व पाहुणे मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आशाताई, तुमचे आणि तुमचे सहकारी यांचं मी सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो, अभिनंदन करतो की अशा परिषदेचं आयोजन तुम्ही केलेलं आहे, ही आजच्या काळाची गरज आहे. एकत्र पद्धतीने आपण दासाहेबांचे जयंती खूप उत्साहानं साजरी झाली म्हणतात. अनेक विषयांवर कितीही चर्चा केली आणि आता संविधानाचे 75 वर्ष आपण महोत्सव आपण साजरा करत असताना संविधानावर चर्चा करून आपण सर्वजण या निमित्तानं संविधानाचा जो पाया आहे त्याच्यात जे सपोर्टर पाठीराखे आहे त्यांचं बळकट संघटन करण्याचा प्रयत्न आपण करता, याकरता तर तुमचं अभिनंदन येथे केलं पाहिजे. संघटनांचं भाषण फार सुचतं, त्याची मांडणी पद्धत आहे की पुन्हा दादासाहेबांवर दादासाहेबांना फेकला होता संघटनाची बरोबर तसा तो आला त्याच्या एक सांगेल की आपण सगळे बसलो पहिला आपल्या मनाला विचारलं पाहिजे की आपण आपली राज्यघटना तिचे असलेले मूलभूत तिच्याशी आपण एकनिष्ठ आहोत तरी पहिले विचारलं मग कार्यक्रम बघायचं, जायचं, गर्दी करायची, बसायचं झालं जेवण चालते. परंतु आपण मनापासून एकनिष्ठ नसत समजा तुम्ही एकनिष्ठ काही अडचण असेल तुमच्या एखाद्या मुद्द्यावर तर त्याची चर्चा करावी पाहिजे, म्हटलं पाहिजे बसा आपण बसू. त्या संविधानाच्या प्रत्येक मूलभूत तत्वावर आपण चर्चा केली पाहिजे. आजपर्यंत सुरुवातच संविधानाची जे प्रियंबल ते वाचून ती प्रतिज्ञा करून तुम्ही वाचन करा, प्रतिज्ञा करायची गेली ते कोणते शंका असेल तर त्या दूर करून फक्त पण तत्व अंमल प्रतिज्ञा करा. उगाच प्रतिज्ञा हात वर केलं चालू झाली प्रतिज्ञा चालू बिलकुल नाही. आपण ते संविधानाचं जे आहे प्रियंबल ते पूर्णपणे बारकाव्यानं वाचलं फक्त वाचायचं नाही वाचलं. त्याच्या प्रत्येक शब्दाला तेवढा अर्थ आहे, किती व्यापक आहे. एक शब्द कोणताही घेतला घ्या त्याच्याकडे विस्तार त्याचा आहे आणि ते तो शब्द आलाय तो आपल्या परंपरेतून आलेला आहे. समाज सुधारकांनी संतांनी ज्या परंपरा आपल्याला दिल्या, मग ते बसवेश्वर असतील, नाहीतर महागोपांताचे चक्रवर्ती स्वामी असतील, हिरियाजी असतील, संत ज्ञानेश्वर असेल, चौथा मेळा असेल, संत तुकाराम असेल, मग तुम्ही सगळ्या संतांचे नाव घ्या, उभं घ्या, नाहीतर कोणते सगळे संत सगळ्या समाजातून आलेले संत, या सगळ्यांच्या परंपरेमध्ये एक सूत्र सापडतं आपल्याला, सगळ्या आपल्या समाज सुधारकांच्या. तेव्हा समाज सुधारकामध्ये तुम्ही म्हणलं आयुष्याचा समाज सुधारक कोण, एकच आपल्याकडे ज्या पद्धतीने म्हणू शकता काय त्याग केला देशाकरता एक नाही राहू शकत. तर समाज सुधारकांची जी
त्याच्यामध्ये ते साधू शकत नाही. ही समाजसुधारणाची परंपरा आपली परंपरा आहे. याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार लखू कानडे, माजी आमदार सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद युलेकर, प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र जोंधळे आदी मान्यवर आणि असंख्य कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.